लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण की आता बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा होती, परंतु त्यांची आता प्रतीक्षा करण्याची जी वेळ आहे ती आता संपलेली आहे. कारण का आता जून महिन्याच्या हप्त्याचं वितरणासाठी शासन निर्णय जी आर आलेला आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला साईडला दिसत आहे शासन निर्णय जी आर जे आहे ते 8/7/2026 म्हणजे 8 जुलैला हा शासन निर्णय आलेला आहे. आता लवकरात लवकर जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा निधी म्हणजे दर महिन्याला जे 1500 रुपये भेटतात, 1500 रुपये, ते लवकरात लवकर वितरण होणार आहे. परंतु ह्यामध्ये आणखी एक मिस्टेक आहे. तर बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करून विचारत आहेत की सर, आम्हाला जे आहे ते जून महिन्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून मार्च एप्रिल असेल तर मार्च एप्रिल पासून आम्हाला हप्ते भेटत नाहीयेत. त्या अगोदर हप्ते भेटत होते, परंतु आता आम्हाला हप्ते भेटत नाहीयेत. तर या ठिकाणी हा आम्हाला म्हणजे जून महिन्याचा हप्ता आम्हाला भेटणार आहे का, अशा बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट करत होत्या. संपूर्ण माहिती सांगणार आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की लाडक्या बहिणीचे नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असेच बनवत असतो. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जे आहे लाडक्या बहिणीचा, ज्या लाडक्या बहिणीचे पात्र असून ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना पुन्हा कसे सुरू करायचे, जर खरोखर पात्र असतील तर. आता खरोखर पात्र कसे असतील तुम्हाला कसं पाहायचंय, तर तुम्ही जे आहे ते तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून कुठलंही नसायला पाहिजे. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं 2,50,000पेक्षा जास्त नसायला पाहिजे. आणि तुमच्या कुटुंबामध्ये कुणीही सरकारी नोकरीला नसायला पाहिजे, तर तुम्ही जे आहे ते या योजनेमध्ये पात्र ठरणार आहात. आणि तुम्ही जर अशा प्रकारे तुम्ही पात्र असाल आणि तरी पण तुमचा हप्ता बंद झाला असेल आणि तुम्ही खरोखर कष्ट करून किंवा गोरगरीब असाल, तर तुमचा हप्ता जे आहे ते 100% पुन्हा सुरू होऊ शकतो. तुम्हाला केवायसी करायची गरज नाही. तुम्हाला फक्त ऑनलाईन तक्रार द्यायची आहे. ऑनलाईन तक्रार कशी द्यायची याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. तो व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकतात आणि तुमचा बंद पडलेला हप्ता पुन्हा सुरू करू शकतात. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तुम्हाला तुमचा बंद झालेला हप्ता ते पण कसा सुरू करायचा ते पण सांगणार आहे. परंतु जून महिन्याचा म्हणजे जून महिन्याचा हप्ता जर भेटला नसेल ते पण मला कमेंट करून सांगा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता या ठिकाणी पहा, जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण आता लवकर सुरू होणार आहे. जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी शासन निर्णय जी आर आलेला आहे. तर या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्या महिन्यासाठी दिलेला आहे. माहे जून 2026 या महिन्याचा हा शासन निर्णय आलेला आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी पहा, पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 309.54 कोटी इतका निधी जे आहे ते प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे. आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जे आहे ते हा निधी भेटणार आहे. तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा. जी आर म्हणून तुम्ही कमेंट करा, तुम्हाला हा जी आर भेटून जाणार आहे. कारण की लाडक्या बहिणीचे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असतात. या ठिकाणी पहा, आता हे वितरण कधी होईल, तर आता 8/7 म्हणजे 8 जुलैला हा शासन निर्णय आलेला आहे. आणि हे जून महिन्याचं वितरण जे आहे ते येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात होणार आहे. परंतु त्या अगोदर आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये हे वितरण जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये म्हणजेच 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये जमा होण्याची सुरू होणार आहे. परंतु त्यासाठी पहा, तुम्हाला हे जरी निधी आला असला तरी पण तुम्हाला काही कामं करून ठेवायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करा. तुमचं बँकेचं आधार शेडिंग आहे की नाही पहा. म्हणजे जे महत्त्वाचे काम आहे ते करून तुम्ही या ठिकाणी ठेवायचे आहेत. कारण की तुम्हाला ज्यावेळेस हप्ता पडण्यासाठी सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला काही करता येणार नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला ही कामं करून ठेवायचे आहेत, संपूर्ण चेक करून पाहिजे आहेत. तुम्ही घरी बसून तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पण पाहू शकता. त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला फक्त वायएम मराठी यूट्यूबमध्ये सर्च करायचं आहे आणि वायएम मराठीवरती भरपूर असे लाडक्या बहिणीची माहितीचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही घरी बसून तुमचं ऑनलाईन तक्रार देऊ शकता. तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर ते पण तक्रार देऊ शकतात आणि तुमचा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू करू शकतात. तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पण तुम्ही घरी बसून चेक करू शकता. त्याबद्दलचा पण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. या ठिकाणी पहा, हा शासन निर्णय 8 जुलै 2026 8/7/2026 ला आलेला आहे. आणि आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे 1,500 रुपये पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर हा जी आर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करा. आणि तुम्हाला कोणत्या महिन्यापासून तुमचा हप्ता बंद झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की बऱ्याच साऱ्या पात्र लाडक्या बहिणीचे पण हप्ते बंद झालेले आहेत. आता जून महिन्याची जे आहे ते या ठिकाणी सांगितलं होतं की प्रत्येक महिन्यात म्हणजे प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये केवायसी करणार आहेत. परंतु आता ह्या वर्षी केवायसी केलेलं नाहीये. जी आर मध्ये सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी जे आहे ते जून मध्ये केवायसी करावं लागणार आहे प्रत्येक लाभार्थ्यांना. परंतु या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये जून महिन्यात केवायसी साठी जे ऑप्शन असते ते लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ओपन केलेलं नाहीये, तुम्ही पाहू शकतात. त्यामुळं आता लवकरात लवकर लाडक्या बहिणीसाठी आता ज्यांचे समजा नवीन आता ज्यांचं 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा लाडक्या बहिणीला पण नवीन लाभ जे आहे ते भेटायला पाहिजे.
आणि त्यासाठी नवीन अर्जासाठी एक विंडो, नवीन ऑप्शन आपल्या वेबसाईटवरती सरकारने द्यायला पाहिजे. कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणी जे आहे ते ज्यांचं वय झालेलं आहे, आता वयाची मर्यादा कशी आहे, वयाची मर्यादा 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि 65 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. आता ज्यांचं 65 वर्ष होतंय त्यांना जे आहे ते या योजनेतून वगळलं जातंय. परंतु त्या ठिकाणी पहा, ज्या लाडक्या बहिणीचं वर्ष 21 वर्ष पूर्ण होते त्यांच्यासाठी पण आता एक नवीन नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी ladkebhin.महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती एक नवीन विंडो ओपन करा पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींचे 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे त्यांना नवीन लाभ किंवा नवीन नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी एक विंडो ओपन करून द्यायला पाहिजे. नक्कीच तुमचं यावरती काय मत आहे लाडक्या बहिणीचं नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करून विचारत होत्या की नवीन नोंदणी कधी सुरू होणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणीचं जे आहे ते वय 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यांना नवीन नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे. तर या ठिकाणी पहा, यासाठी सरकारने कुठलीही तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळं कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस सरकारी अधिकृत शासन निर्णय जारी येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटेल की नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. ज्यांचे 21 वर्ष पूर्ण झालेले आहे लाडक्या बहिणीचे त्यांना नवीन नोंदणी करता येणार नाहीत. परंतु या ठिकाणी पहा, जोपर्यंत अधिकृत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि कोणाला पण त्या एजंटला बळी पडू नका, कोणाला पैसे देऊ नका. ज्यावेळेस शासन निर्णय जारी येईल, ज्यावेळेस अधिकृत माहिती येईल, अधिकृत अपडेट येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून भेटेल आणि तुम्ही हे व्हिडिओ भेटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. आता तरी सध्या तरी या ठिकाणी पहा, आज जे आहे ते 10 जुलै 2026 तारीख आहे. आतापर्यंत नवीन नोंदणीसाठी ऑप्शन आलेलं नाहीये. फ्युचरमध्ये म्हणजे पुढं काही दिवसानंतर आलं तर ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत. या ठिकाणी पहा, ही होती अपडेट जून महिन्याच्या वितरणासाठी शासन निर्णय आलेला आहे. त्यासाठी आता लवकरच 4-5 दिवसानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होतील. ज्या दिवशी पैसे जमा होण्यासाठी सुरुवात होईल त्या दिवशी पण आपल्या चॅनलवरती प्रूफ सहित ज्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीला पैसे पडण्यासाठी सुरुवात झाली ही प्रूफ सहित आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. नक्कीच संपूर्ण हप्ता कधीपासून बंद आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हे महत्त्वपूर्ण अपडेट इतर लाडक्या बहिणीला पण शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.